आज आपण बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक आपल्या सर्वांना खूप खूप आवडतात। आज आपण उकडीचे मोदक दोन प्रकारचे कसे बनवायचे ते बघणार आहोत। आज आपण दोन प्रकारचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत। एक म्हणजे कळ्या न पाडता मोदक कसे बनवायचे, ज्यांना कळ्या पाडता येत नाहीत आणि ज्यांना कळ्या पाडून मोदक करायचे ते सुद्धा मी तुम्हाला इथे ट्रिक सांगणार आहे कळ्या पाडण्याची। त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा। आज आपण उकडीच्या मोदकाची साधी सोपी अचूक पद्धत पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला पटकन एक लाईक करा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वप्रथम मी इथे 1 कप इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे किंवा आंबेमोहर तांदूळ मोदकासाठी वापरायचा, कारण ते सुवासिक असतात आणि इंद्रायणी तांदळाचा छान चिकटपणा असतो, त्यामुळे मोदक अजिबात तुटत नाहीत। तोच दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा छान मऊसूत राहतात। आता इथे मी 1 कप एवढा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। हे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, कारण बराच वेळेस काय होतं, मोदकासाठी तांदळाची पिठी बाहेरून विकत आणतो ना आणि त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते। मनामध्ये विविध शंका येतात की तांदूळ धुतलेला असतील का नाही। पिठी बघू शकता दिवसांनी जुनी असेल, पिठीसुद्धा जुनी असेल, असे विविध प्रश्न पडतात। कधी कधी आपल्याकडे तांदळाची काही पिठी नसेल, उपलब्ध नसते, त्यामुळे आयत्या वेळी हे मोदक बनवण्याचा बेत होतो। तरीसुद्धा आपण तांदूळ भिजत घालून अचानक सुद्धा कधी मोदक तयार करायचे असतील ना, तर हे तुम्ही मोदक कधीही करू शकता। आता इथे मी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला, बुडेल इतपत पाणी टाकलं, साधारण 2 ते 3 तास याला झाकून ठेवून भिजत ठेवायचे तांदूळ। आता इथे तांदूळ देखील भिजतोय, आपण तोपर्यंत सारण करायला घेणार आहोत मोदकाचा आतमधला। तर इथे मी एक अर्धा चमचा इथे तूप टाकलेला आहे, अर्धा चमचा खसखस टाकलेली आहे, त्याच्यामध्ये 1 कप एवढा ओला नारळाचा चव टाकलेला आहे, काळी पाट काढून टाकलेली आहे आणि ओला नारळ आहे तो मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेला आहे या पद्धतीने। आता 1 कप ओल्या नारळाचा चव आहे, तर इथे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचा 1 ते 2 मिनिट याला। तर हा ओल्या नारळाचा छान मी परतून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपला 1 कप ओल्या नारळाचा चव होता ना, तर इथे मी 1 कप एवढं गूळ घेतलेला आहे। आता हा गूळ जो आहे ना आपल्याला छान याला परतून घ्यायचा आहे ओल्या नारळाच्या सोबत। गूळ देखील विरघळलेला आहे, बघू शकताय तुम्ही, छान मिक्स देखील झालेली। इथे मी वेलची 2-3 कुटून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये टाकलेला आहे बडीशोप सुद्धा कुटून टाकलेले आहे सोबत, वेलचीसोबत थोडी अर्धा चमचा बडीशोप टाकायची, म्हणजे फ्लेवर खूप छान होतो तो। कारण काय होतं, गूळ असतो ना, त्याच्यामुळे बडीशोप छान लागते। आणि ते आपल्याला जायफळ आहे ते किसून टाकायचं आहे। इथे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, थोडासा गोळा होईपर्यंत आपल्याला हे परतत राहायचे, सतत हलवत राहायचे, आता खाली लागू शकतं। इथे बघू शकता, इथे आपलं मिश्र सारण देखील तयार झालेलं आहे मोदकासाठी। इथे आता हे थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे एका ताटामध्ये काढून। आता इथे बघू शकताय साधारण 2 ते 3 तास झालेले आहेत। आपला तांदूळ देखील छान भिजला देखील आहे, बघू शकता भिजला देखील आहे, छान फुगला देखील आहे हा तांदूळ भिजून। आता इथे छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला साधारण 2 ते 3 चमचे तांदूळ टाकायचे आणि ह्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता इथे मी थोडंसं अगदी अर्धा कप इतकं पाणी टाकून ह्याला छान बारीक करून घेतलेलं आहे, बघू शकताय। खूप छान अशी आपली बारीक देखील पेस्ट झालेली आहे। आता जे उरलेले तांदूळ होते ना, ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। मी 2 बॅचमध्ये करते आणि इथं सुद्धा मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे तांदळामधलं आणि याला सुद्धा छान बारीक देखील पेस्ट करून घेतलेली आहे, बघू शकता या पद्धतीने। आता इथे आपली पेस्ट देखील छान रेडी झालेली आहे, मी पॅनमध्येच काढलेली आहे। आता ही जो पॅन आहे ना काढलेली आपण 2 बॅचमध्ये बारीक करून पेस्ट, ते आता आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचे। हे मी अगदी मस्त असं गंधासारखं तांदळाचं पीठ आहे ना ते दळून घेतलेलं आहे। पण जर तुम्हाला शंका वाटत असेल ना, तर हे एकदा गाळणीने गाळून घेतलं ना तरीही काही हरकत नाही। आता एखादा कण शिल्लक राहिला असेल ना, तो सुद्धा विलग होऊन जाईल। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे आणि 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे। तूप घातल्यामुळे अतिशय उकड आपली छान तयार होते। आणि ही जाड कढई ही ठेवली आहे, गॅस अगदी लहान ठेवायचा, मोठा आचा अजिबात ठेवायचा नाही, मग नाही तर कुठं
तर गुठळ्या होण्याची शक्यता राहते. हळूहळू बघा मिश्रण देखील आपलं घट्टसर व्हायला लागलेलं आहे. तळापासून मात्र सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर तळाशी पीठ करपू शकतं. हे असं हलवत राहिल्यामुळे बरोबर याचा हळूहळू असा गोळा तयार होतो. पीठ ना आपल्याला थोडंसं असं ट्रान्सपरंट दिसायला लागेल. बघू शकता बघा, हे छान असं पीठ देखील शिजलेलं आहे. असं हे कढई सोडायला लागलेलं आहे. आपण कढई सोडायला लागतं. हे कडासुद्धा आपोआप कढई सुटून सुटायला लागलेले आहेत. इथे बघू शकता तुम्ही गोळा देखील तयार झालेला आहे. कढईपासून देखील सुटायला लागलेलं आहे पीठ. आता ह्याला साधारण 2 मिनिट झाकून ठेवायचे वाफवण्यासाठी आणखीन एकदा. आता इथे 2 मिनिटांनी बघू शकता तुम्ही, आता 2 मिनिटांनी सुद्धा छान पीठ देखील आपलं वाफवलं देखील आहे. आता याच्यावरचं झाकण काढायचे. बघू शकता तुम्ही पीठ देखील छान देखील आपलं रेडी झालेलं आहे. हाताला सुद्धा चिटकत नाही, याचा अर्थ आपल्या उकड देखील छान निघली देखील आहे. बघू शकताय तुम्ही. आता ह्याला आपल्याला लगेच एका मोठ्या कणिक मळायचे ताट असतं ना, त्याच्यामध्ये काढून घ्यायचे. जी आपण उकड तयार करून घेतली आहे ना, ती मळून घेऊयात. आता एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे मोठ्या. ही छान अशी कोमट देखील झालेली आहे. आता ही उकड गरम मळायची, असं काहीसुद्धा वगैरे नाही आहे. बघू शकता तुम्ही, असं अजिबात नाही आहे. किती छान आपली अगदी लोण्यासारखी उकड तयार झालेली आहे. ते बघू शकताय. आपली इथे अगदी अर्धा मिनिट वेळ देखील लागलेला आहे. छान मस्त अशी मळून देखील घेतलेली आहे. जास्त वेळसुद्धा लागत नाही ह्याला मळायला. अगदी लोण्यासारखी मस्त मऊसूत अशी. तुम्हाला उकडीवरून लक्षात येत असेल की ती आपली उकड मस्त अशी मऊसूत देखील झालेली आहे. आता ह्याला छान देखील मी मळून देखील घेतलेली आहे. बघू शकता या पद्धतीने मऊसूत छान तयार झालेली आहे. आता ही उकड जी आहे ना, आता ह्याला आपल्याला मळून देखील तयार झालेली आहे. आता ही आपल्याला अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे. लगेच आपण हे जे उकडीचे मोदक करायला घेणार आहोत. आणखीन एकदा याला आपल्याला मळून घ्यायचं आहे. बघू शकता 2 मिनिट, आणि परातीला वगैरे अजिबात चिटकत नाही आहे या पद्धतीने. आता आपण मळलेली जी उकड होती ना, त्याच्यामधून एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे या पद्धतीने गोल. आणि मी इथे साचा घेतलेला आहे मोदकाचा, किंवा जो प्लास्टिकचा असतो ना साचा मिळतो बाजारात, तो देखील तुम्ही घेऊ शकता. मी इथे सिल्वरचा घेतलेला आहे. आता हे एक गोळा घेतलेला, त्याचे 3 भाग करायचे आणि ह्याच्यावरती आपल्याला हे असं प्रेस करायचे. बघू शकता या पद्धतीने एक गोळा ठेवायचा आहे, असं पसरून ठेवायचा या पद्धतीने. हे बघा, ह्या पद्धतीने ठेवायचे पसरून. तिन्ही साच्यामध्ये मी ठेवलेलं आहे. जे अर्ध्याचे भाग आहे ते व्यवस्थित असं आपल्याला आता बंद करून घ्यायचं हे साचा जो आहे. आणि आतमधून देखील ह्याला छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे बोटाने या पद्धतीने. बघू शकता तुम्ही कडा वगैरे व्यवस्थित अशा करून घ्यायच्या. आणि आपण असं मधून जर सारण घातलं ना, ते नीट व्यवस्थित अशा कळ्या त्याच्या पडणार नाहीत. त्याच्याकरता आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे. आता जे आपण सारण करून घेतलं होतं ना, ते आपल्याला जेवढं बसेल, म्हणजे 1 चमचा किंवा अर्धा चमचा जेवढं बसेल तेवढं ते त्यामध्ये ठेवायचं आहे आतमध्ये. आणि याला बघू शकता अगदी थोडंसं पीठ घ्यायचं आहे तांदळाच्या उकडीचं. आणि ह्याला अशा कडा आहेत त्या बंद करायच्यात या पद्धतीने. मध्ये थोडंसं पीठ ठेवायचं, अगदी थोडंसं छोटीशी. आता ह्याला छान बघू शकताय, आता एकदम प्रेस करायचं छानपैकी. आणि याला बघू शकतो, काय मस्त आपला इथे अगदी मस्त पांढरा शुभ्र असा उकडीचा मोदक देखील रेडी झालेला आहे. इथे बघू शकता तुम्ही, कळ्या न पाडता इथे आपला रेडी झालेला आहे मोदक. मस्त बनवून तयार होतो, अगदी झटपट बनवून तयार होतो. अगदी कळ्या पाडायचं टेन्शन नाही, न बिलकुल कशाचं टेन्शन नाही राहत. अगदी मस्त, अगदी लोण्यासारखा तोंडात टाकतात विरघळतो हा. आता तुम्हाला दुसरा एक बनवून दाखवते. असं एक गोळा घ्यायचा आणि तिन्ही पोर्शनमध्ये असं पसरून असं पीठ ठेवायचं या तांदळाच्या पीठ ह्याचं. आणि ह्याला छान एक बंद करायचं, बघू शकताय खालून. आणि ह्याला उघडायचं, बघू शकताय तुम्ही. छान इथे आपला सुबक सुंदर असा उकडीचा मोदक देखील रेडी झालेला आहे. आणि बघू शकता इतका मस्त हा बनवून तयार होतो. आणि टेन्शन पण नाही अजिबात आपल्याला कळ्या पाडायचं वगैरे. कळ्या न पाडता इथे आपला रेडी झालेला आहे मोदक. अगदी झटपट बनवून तयार होतो. आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने देखील एक दाखवणार आहे.
ज्यांना कुणाला असा मोदक करायचा नाही कळ्या न पाडता, त्यांना कळ्या पाडून करायचा, त्यांना देखील ट्रिक सांगणार आहे कळ्या पाडण्याची सुद्धा. आता इथे बघू शकताय एक बोट आहे ते मध्ये ठेवायचं, 2 बोट आहे ते पाठीमागं आणि ह्याला चिमट द्यायची या पद्धतीने बघू शकताय. मी वाटी करून घेतलेली आहे सुरुवातीला बारीक हातामध्येच, आणि ह्याला आतमध्ये हे मिश्रण ठेवायचं आणि ह्याला कडा जे वरचे आहेत ना पाकळ्या त्याच्या वरती गोल आणायच्या या पद्धतीने. ह्याला मोदकाचा असा आकार द्यायचा. तुम्हाला म्हणलं होतं ना मी एक ट्रिक सांगणार आहे कळ्या पाडण्याची, ती टूथपिक घ्यायची आहे आणि ही टूथपिक जी आहे ना अशी बघू शकताय या पद्धतीने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या. टूथपिकने वरती असा आकार द्यायचा आहे बघू शकता. टूथपिकने छान आकार पडतो. इथे बघू शकता आपण ह्याला कळ्या न पाडता अगदी मस्त आपले मोदक देखील रेडी झालेले. दोन्ही प्रकारचे मोदक तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवायचे त्या पद्धतीने बनवू शकता. दोन्हीही अगदी साधी सोपी पद्धत आहे बघू शकता तुम्ही. ही आपण आहे ना कळ्या न पाडता हे मोदक रेडी केलेले आहेत. आणि दुसरे तुम्हाला एक ट्रिक सांगितली आहे कळ्या पाडण्याची, ती सुद्धा तुम्ही फॉलो करून छान मोदक बनवू शकता. स्टीमरमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आता स्टीमरच्या प्लेटमध्ये आपल्याला मोदक ठेवून द्यायचे आहेत अशा पद्धतीने बनवलेले, आणि याला झाकण ठेवायचं आहे. या स्टीमरवरती झाकण ठेवून साधारण आपल्याला एक 20 मिनिट आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत. 20 मिनिटानंतर बघू शकता मोदक देखील छान सुबक सुंदर मस्त आपले देखील रेडी झाले आहेत. अगदी पारदर्शक दिसत आहेत बघू शकता तुम्ही. आता ही प्लेट आपल्याला स्टीमरमधून काढून घ्यायचे आहेत आणि असेच आपण जे दुसरे मोदक बनवून घेतले होते ना ते सुद्धा स्टीमरची प्लेट ठेवून द्यायची आणि त्याला देखील आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. साधारण 15 ते 20 मिनिट वाफवून घेऊयात. आता 15 ते 20 मिनिटांनंतर बघू शकता अगदी मस्त मऊसूत लोण्यासारखे पांढरे शुभ्र अगदी सुबक सुंदर मस्त बनवून तयार झालेले आहेत. अगदी छान दिसत आहेत. आता ही सुद्धा आपल्याला स्टीमरची जी प्लेट आहे ना ती सुद्धा आपल्याला काढून आपल्याला हे मोदक आता आपण गरम गरम सर्व करून घेणार आहोत एका प्लेटमध्ये बघू शकता तुम्ही. अगदी मऊसूत लोण्यासारखे पांढरे शुभ्र सुबक सुंदर मस्त असे आपले मोदक देखील रेडी झालेले आहेत गणपती बाप्पासाठी. आता इथे बघू शकता तुम्हाला एक आता कट करून देखील दाखवते मोदक. आतून आपला अगदी मस्त मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा इथे आपला मोदक देखील रेडी झालेला आहे. मस्त बनवून तयार होतं. अगदी पारी देखील मस्त बनवून तयार झालेली आहे. आता तुम्हाला दुसरा देखील मोदक आपण दोन्ही पद्धतीने बनवलेले मोदक देखील अगदी मस्त बनवून तयार होतात. आणि तुम्हाला जी ट्रिक सांगितली होती ना कळ्या पाडून ती सुद्धा अगदी मस्त बनवून तयार होते. आणि आपण गरम गरम मोदक घ्यायचा त्याच्यावरती साजूक तूप टाकायचं आणि तो मोदक खायचा. अगदी मस्त झालेला आहे. तर याची उकडीच्या मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत.